नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश कंकाळ मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे। आज आपण पाहणार आहोत मॅथ सेकंड प्रॅक्टिस सेट 1.2 त्यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे। गिवन बिलो द सम ट्रायंगल ऑफ अँड लेंथ ऑफ लाइन सेगमेंट आयडेंटिटी इन विच फिगर रे पीएम इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR। म्हणजे QPR या अँगलचा PM हा बायसेक्टर आहे का नाही आपण ठरवायचं आहे। ओके, आपण या ठिकाणी सोल्युशन पाहणार आहोत। डायग्राम दिलेली आहे, ते डायग्राममध्ये व्हॅल्यू पण दिलेली आहे, ते आपण ऑब्झर्वेशन करू शकतो, निरीक्षण करू शकतो। मग या ठिकाणी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट आहे PQ अपॉन PR। या ठिकाणी आपण प्रोपोर्शनमध्ये व्हॅल्यू लिहिली, साईड लिहिलेली आहे। त्या ठिकाणी आता त्याचं मेजरमेंट आपण लिहू। PQची किती आहे 7 आणि बाय किती आहे 3। आपण या ठिकाणी याला किती नंबर देऊ आहे 1 नंबर देऊ। ओके, त्यानंतर सेकंड साईड जी आहे ती आहे QM डिवायडेड बाय MR। मग या ठिकाणी आपण व्हॅल्यू ठेवू 3.5 डिवायडेड बाय 1.5। या ठिकाणी पॉईंट असल्यामुळे कॅन्सल होऊन जाईल आणि 35 डिवायडेड बाय 15। आपण याला डिवाइड करू एकाच नंबरनं। 5 7 जार 35, 5 3 जार 15। याला देऊ आपण नंबर सेकंड। या ठिकाणी फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, त्यावरून फर्स्ट सेकंडवरून आपण काय काय कळतं आहे आपल्याला की त्यांचा रेशो कसा आहे, सारखा आलेला आहे। त्याच्यामुळे PQ डिवायडेड बाय PR इज इक्वल टू QM डिवायडेड बाय MR। या ठिकाणी आपण देन yes, PM is the bisector of angle QPR। अशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी आन्सर लिहू शकतो। या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल आपण बघणार आहोत। या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल आपण राईट केलेले बघा। ट्रायंगल दिलेला आहे, PQR त्याचे मेजरमेंट दिलेले आहे साईडचे। आपला प्रश्न काय बायसेक्टर आहे का नाही बघा। या ठिकाणी PR डिवायडेड बाय PQ याची व्हॅल्यू ठेवू आपण 7/10। याला इक्वेशन नंबर 1 देऊ। देन सेकंड इज RM डिवायडेड बाय MQ इज इक्वल टू 6/8। याला देऊ आपण नंबर सेकंड। या ठिकाणी जर प्रपोर्शन रेशो सारखा आलेला आहे का नाही आलेला। Then from equation first and second PR divided by PQ is not equal to RM divided by MQ असे या ठिकाणी राईट करायचं। देन हे प्रपोर्शन बरोबर नाही आलंय, इक्वल आलं नाही, म्हणून PM इज नॉट द बायसेक्टर ऑफ अँगल QPR। थर्ड एक्झाम्पल आपण पाहणार आहोत। या ठिकाणी बघा प्रॅक्टिस सेट 1.2 म्हटलं तर डायग्राम दिलेली आहे। QPR PM हा रे आहे का नाही आपलं ठरवायचं आहे। देन इथं आहे बघा PR डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू व्हॅल्यू देऊ आपण 10 डिवायडेड बाय 9 इक्वेशन नंबर 1। देन सेकंड आपण या ठिकाणी राईट करू शकतो RM डिवायडेड बाय MQ। आता इथं व्हॅल्यू ठेवू आपण 4/3.6। आता पॉईंट असल्यामुळे इथलचा पॉईंटचा जो 1 डिजिट आहे म्हणजे 0 हा वरती घ्यायचा, म्हणजे न्यूमरेटरला, म्हणजे 40/36। याला फॅक्टराइज करू आपण। 4 न 4 ते जा 10, 4 9 जा 36। याला इक्वेशन नंबर सेकंड देऊ। देन फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड यांचा रेशो सारखा आलेला आहे, त्याच्यामुळे PR डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू RM डिवायडेड बाय MQ। देन यस, PM is a बायसेक्टर ऑफ अँगल QPR। अशा पद्धतीने आपण हे फर्स्ट मधले 3 एक्झाम्पल या ठिकाणी छानपैकी बघितलेले आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधलं आपण 1.2 प्रॅक्टिस सेटमधलं तिसरं एक्झाम्पल आपण आज पाहणार आहोत। या ठिकाणी बायसेक्टरचे सगळे आपण एकत्र सोल्युशन या ठिकाणी बघूया, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आणि छानपैकी कळेल। बघा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे, in a triangle MNP, MQ is a bisector of angle N. If MN is equal to 5, PN is equal to 7, MQ is equal to 2.5, then find the QP। ओके, QP आपल्याला फाइंड करायचा आहे।
आपण या ठिकाणी सोल्युशन लिहूया. ट्रायंगल इन अ ट्रायंगल MNP, NQ is a bisector of angle MNP. ओके, या ठिकाणी बायसेक्टर असल्यामुळे इथं आपण गिवन दिलेलं आहे. ओके, मग इथं वापरायचं तुम्हाला बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची आहे ना. आपण अगोदर सोडवली उदाहरण त्याच पद्धतीने आपण सूत्र तयार करायचे. PN अपॉन NM इज इक्वल टू PQ अपॉन QE. बायसेक्टर अँगल बायसेक्टर थेरम आपण या ठिकाणी वापरला. आता व्हॅल्यू ठेवू. 7 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू PQ डिवायडेड बाय 2.5. देन क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. 5 मल्टिप्लाय PQ इज इक्वल टू 7 मल्टिप्लाय 2.5. देन PQ इज इक्वल टू 7 मल्टिप्लाय 2.5 डिवायडेड बाय 5. आता या ठिकाणी आपण 2.5च्या दुप्पट 5 होतात है ना. 2ने 7ला डिवाइड करायचं म्हणजे किती येणार 3.5. अशा पद्धतीने आपण हे सोल्युशन काढू शकतो. आता या ठिकाणी QP आणि PQ एकच आहे. PQ घ्या किंवा याला आपण QP पण लिहू शकतो. अशा पद्धतीने आपण थर्ड उदाहरण या ठिकाणी बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता 6 नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. चला, अँगल बायसेक्टर पूर्ण आपण तेच बघत आहोत आज. या ठिकाणी इन अ ट्रायंगल MNP, देन NQ इज अ बायसेक्टर. ओके, इन्फॉर्मेशनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ऑफ अँगल MNP बाय बायसेक्टर प्रॉपर्टी बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. सूत्र तयार करू आपण. NP डिवायडेड बाय NM NP पण घेऊ शकतो, पण आपण या ठिकाणी MN अगोदर घेऊया. MN डिवायडेड बाय NP इज इक्वल टू MQ डिवायडेड बाय QP. ओके, त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण पुट करू. MN ची किती आहे 25 डिवायडेड बाय 40 इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय QP. आता QP आपल्याला फाइंड करायचा आहे. देन क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. 14 मल्टिप्लाय 40 इज इक्वल टू 25 मल्टिप्लाय QP. देन QP इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 40 डिवायडेड बाय 25. या ठिकाणी कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता जसं सांगितलं आपण तशा पद्धतीने. त्याला डायरेक्ट इथं मल्टिप्लिकेशन करा आणि त्याला 25ने डिवाइड करा. ते इथं 22.4 युनिट या ठिकाणी तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण 6 एक्झाम्पल छानपैकी सॉल्व केलेलं आहे. एट नंबरचं एक्झाम्पल आपण आता बघूया. प्रॅक्टिस शीट 1.2 मधलं. इन अ ट्रायंगल LMN रे MT इज अ बायसेक्ट अँगल LMN if LM is equal to 6, MN is equal to 10, TN is equal to 8, then find LT. या ठिकाणी आपल्याला LT फाइंड करायचं आहे. पहिले ट्रायंगलचं नाव लिहू आपण. इन अ ट्रायंगल LMN, then MT is a bisector of angle LMN. Okay, then the by property of angle
बायसेक्टर थेरम या ठिकाणी आपण लिहावंच लागतं. ते सूत्र तयार करू आता आपण. LM डिवायडेड बाय MN इज इक्वल टू LT फाइंड करायचं आहे आपल्याला डिवायडेड बाय TM. आता जिथं व्हॅल्यू दिलेली आहे ती पुट करू आपण. 6 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू LT डिवायडेड बाय 8. ओके, क्रॉस मल्टिप्लाय करा. LT मल्टिप्लाय 10 इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय 8. देन LT इज इक्वल टू 6 8 जार 48 डिवायडेड बाय 10. देन LT इज इक्वल टू या ठिकाणी येणार 4.8 युनिट. अशा पद्धतीने आपण व्यवस्थितरित्या उत्तर इथे लिहू शकतो. 9 नंबरचं एक्झाम्पल आपण आता इथं बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 मॅथ सेकंडमधलं. बघा काय प्रश्न दिलेला आहे. इन अ ट्रायंगल ABC सेगमेंट BD इज अ बायसेक्ट ऑफ. ओके, या ठिकाणी BD आहे ना. मग आपण या ठिकाणी सोल्युशन लिहू. इन अ ट्रायंगल ABC BD इज अ बायसेक्ट ऑफ किंवा बायसेक्टर ऑफ अँगल ABC. देन या ठिकाणी आता तुम्हाला ABची व्हॅल्यू x दिलेली आहे, BCची व्हॅल्यू x+5 आहे, AD x-2 आणि DC आहे x+2. तुम्हाला x फाइंड करायचा आहे. ओके, देन आपण या ठिकाणी लिहू आता बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम आपण या ठिकाणी वापरणार आहोत. AB डिवायडेड बाय BC इज इक्वल टू AD डिवायडेड बाय DC. आता आपण व्हॅल्यू ठेवू. या ठिकाणी x डिवायडेड बाय x+5 इज इक्वल टू x-2 डिवायडेड बाय x+2. अशा पद्धतीनं आपण क्रॉस मल्टिप्लाय या ठिकाणी करणार आहोत. x इन ब्रॅकेट x+2 इज इक्वल टू x+5 ब्रॅकेटमध्ये x-2. ओके, आता या ठिकाणी x नेला फाईन का मल्टिप्लाय करायचं. x इंटू x या ठिकाणी x² + 2x इज इक्वल टू. आता x नेला मल्टिप्लाय करायचं आहे ना, म्हणजे इथं क्वाड्रेटिक इक्वेशन त्या ठिकाणी तयार होणार. कसं बघूया आपण. x² है ना, 5मधून -2 करायचे +3x आणि 5 2 जर किती होता -10. या ठिकाणी x² सेम असल्यामुळे कट होईल. 2x इज इक्वल टू किती होईल 3x - 10. देन 3x - 2x इज इक्वल टू या ठिकाणी येणार 10. देअरफॉर x इज इक्वल टू 10. म्हणजे एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी किती आलेली आहे 10 युनिट आलेली आहे. अशा उदाहरणाची तुम्ही जास्त प्रॅक्टिस करा, तसं बोर्डच्या पेपरला येण्याची शक्यता असते. 11 नंबरचा आपण प्रश्न बघणार आहोत. या ठिकाणी बोर्डवर तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. ट्रायंगल ABC, रे BD इज अ बायसेक्ट ऑफ अँगल ABC and ray C is the bisect of angle ACB if the segment AB is equal to AC. AB is equal to AC. Then the prove that ED parallel to BC. या ठिकाणी तुम्हाला प्रूफचा प्रश्न दिलेला आहे. कसं प्रूफ करायचं ते आपण बघू. आता आपल्याला जी गिव्हनमध्ये दिलेलं आहे त्याचा आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. बघा, इन अ ट्रायंगल ABC, ओके, सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC. या ठिकाणी तुम्हाला गिवन तिथे दिलेलं आहे. दॅट इज म्हणजे देअरफॉर आपण काय करू शकतो AB इज इक्वल टू AC असं पण याला राईट करू शकतो. त्याला आपण काय देऊ नंबर 1. आता आपल्याला अजून कशाची मदत होणार आहे. या ठिकाणी बायसेक्टचा उल्लेख आलेला आहे, त्याच्यामुळे आपण रे BD इज अ बायसेक्ट ऑफ किंवा बायसेक्टर ऑफ अँगल ABC हे पण आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर आपण इथं
यूज द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर करून ए बी डिवायडेड बाय बी सी इज इक्वल टू ए बी डिवायडेड बाय बी सी इज इक्वल टू ए डी डिवायडेड बाय डी सी या ठिकाणी आपण याला राईट करू शकतो. ओके, इथं रिझन लिहायचं आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. त्याच पद्धतीने तुम्हाला दुसरा रे दिलेला आहे. रे ई सी इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी. ओके, याच्यानुसार आपण या ठिकाणी राईट करू शकतो ए सी डिवायडेड बाय बी सी इज इक्वल टू ए ई डिवायडेड बाय ई बी. या ठिकाणी आपण याला थर्ड नंबर देऊ. इथं रिझन लिहू आपण प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. देन from the equation first, second and third. आता तिघांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. तिघांमध्ये आपण ए ई डिवायडेड बाय ए बी हे याला इक्वल आहे, त्याच्यामुळे याला इक्वल आहे आणि बी इज इक्वल टू काय ए सी, म्हणून आपण राईट करू शकतो ए ई डिवायडेड बाय ए बी इज इक्वल टू ए डी डिवायडेड बाय डी सी. त्याच्यानंतर बाय कन्वर्स ऑफ बीपीटी थेरम, यूज करून या ठिकाणी ए डी इज द पॅरलल टू डी सी. हेन्स प्रूव्ह किंवा हेन्स प्रूव्ह असं आपण लिहू शकतो. अशा पद्धतीने अशी उदाहरणं तुम्हाला प्रूव्ह करायची आहे आणि आउट ऑफ मार्क या ठिकाणी मिळू शकता. नक्की तुम्हाला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचे सर्व उदाहरण लक्षात आलेले आहेत आणि नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि SSC बोर्डच्या एक्झामसाठी हे VIP एक्झाम्पल शेअर करा. थँक्यू.